उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या सहयोग निवासस्थानी जे आहे ते सकाळी 8:30 वाजल्यापासून त्यांनी जनता दरबार भरवलेला आहे. आपण जर पाहिलं तर जसं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये आल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवत होते, तशाच पद्धतीने आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल जे आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आताच त्यांना भेटून आलेल्या महिला या ठिकाणी आहेत. तुम्ही आज वहिनींना भेटला, काय तुमचं काम झालं का? हा, काम झालं. वहिनींचा रिस्पॉन्स चांगला आला. म्हणजे महिलांचं अगोदर त्यांनी प्राधान्य दिलं आणि लगेच काम मार्गी लावलं. तुम्ही भेटला, काय नेमकं तुमचं काम होतं? आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री वहिनी साहेबांना आज आम्ही इंदापूर तालुक्यातून आमच्या सर्व पदाधिकारी महिला दिनानिमित्त आम्ही आज खास शुभेच्छा देण्याकरता आलो आहोत. आणि जे वहिनींनी विधानसभेमध्ये महिलांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल बी वहिनींना शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहोत. खऱ्या अर्थाने वहिनींनी कामाचा कडाका जोरात चालू केलेला आहे. आमच्या महिलांचे कोणतेही प्रश्न असतील, कोणतेही अडीअडचणी असतील, आदरणीय वहिनी साहेबांनी सर्वच मार्गी लावलेले आहेत, लावणार आहेत. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? तुमची भेट झाली, काय म्हणाले? भेट झाली आणि आज आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वहिनीच्या रूपात दादाच बघायला मिळाले. कारण हा जनता दरबार परत बघायला मिळेल का नाही अशी शंका होती, परंतु दादांच्या जनता दरबारमध्ये आणि वहिनींच्या जनता दरबारमध्ये काही फरक नाही. आज जेवढी लोक दादांवर प्रेम करत होती तेवढीच लोक वहिनींवर सुद्धा प्रेम करत आहेत. आणि जे वहिनींनी मंत्री मंडळात निर्णय घेतले आहेत ते सर्व आम्हाला मान्य आहे. कुठून आला? मी इंदापूर तालुका कार्याध्यक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस. दादांची आठवण येते? हो, दादांची आठवण छान. नक्कीच आपण जर पाहिलं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा जशा पद्धतीने जनता दरबार घेत होते तशाच पद्धतीने आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी जनता दरबार घेत आहेत आणि नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते सोडवण्याचं काम या प्रामुख्याने करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता बारामतीत अनेक ठिकाणी फोरमचे कार्यक्रम आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील कार्यकर्त्यांना वेळ देणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.